नमस्कार. आज प्रेमाचा दिवस म्हणजेच व्हॅलेंटाईन डे, प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. अनेक तरुणी प्रेमाचा इजहार करतात. मात्र आज आपण व्हॅलेंटाईन डे स्पेशल क्राईम बघणार आहोत. म्हणजेच प्रेमाच्या दिवशीच प्रेमाचा अंत करणाऱ्या काही घटना आज बघूया. आज व्हॅलेंटाईन डेच्या क्राईम स्पेशल न्यूजमध्ये आज आपण उत्तर प्रदेश यामधील महाराजगंज येथील एक धक्कादायक घटना पाहूया. उत्तर प्रदेश यामधील महाराजगंज आणि गोरखपूरच्या जवळ असणाऱ्या पिंपराईच गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. 17 फेब्रुवारी 2022 रोजी पिंपराईच परिसरातील चकिया इथे काही मुलं कालव्याजवळ खेळत होती. अचानक त्यांना जमिनीतून एक हात बाहेर आल्याचं दिसलं. त्यांनी लागलीच गावच्या इतर नागरिकांना धावत जाऊन माहिती दिली. स्थानिकांनी लागलीच गोरखपूर ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. स्थानिक नागरिक, पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी बघताच सगळ्यांना धक्का बसला. जमिनीत एक मृतदेह पुरल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी लागलीच मृतदेह बाहेर काढला. मृतदेह सडलेल्या अवस्थेत होता. त्याचबरोबर मयत व्यक्तीच्या शरीरावर, डोक्यावर वार केल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं. मात्र हा मृतदेह कुणाचा, याची हत्या कुणी केली, हत्या करून मृतदेह इथे कसा पुरला, असे अनेक प्रश्न पोलिसां आणि स्थानिकांना पडले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. प्राथमिक तपासात मयत व्यक्तीची डोक्यात जड वस्तू मारून हत्या केल्याचं उघड झालं. गोरखपूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हे तपासात लागलं. मयत व्यक्ती कोण, हत्या कुणी केली, तपास सुरू झाला. गावातून नारद मुनी नावाची व्यक्ती बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी लागलीच स्थानिक अनाई नारद मुनीच्या कुटुंबियांना मृतदेह दाखवत ओळख पटवली. मयत व्यक्तीची ओळख पटली. मृतदेह पिंपराईच पोलीस स्टेशन हद्दीतील चकिया गावात राहणाऱ्या नारद मुनीचा होता, जो 2 ते 3 दिवसांपासून बेपत्ता होता. मात्र हत्या कुणी केली आणि का केली, हा मोठा प्रश्न होता. नारद मुनी साहनी यांचं कुटुंब वास्तव्यास होतं. कुटुंबात पत्नी संगीता देवी आणि 2 मुली आणि 1 मुलगा राहायचे. नारद मुनी यांचं गावातील जमिनीवरून पट्टीदार बाबूराम आणि इतर काही लोकांच्यात वाद सुरू होता. पट्टीदार बाबूराम आणि नारद मुनी यांना जीवे मारण्याची धमकी देखील दिल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी संशयाच्या आधारावर पट्टीदार बाबूराम यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. मात्र त्यांनी काहीच केलं नसल्याचं समोर आलं. त्यानंतर तपासादरम्यान पोलिसांना समजले की घरातच नारद मुनींचे काही वाद सुरू होते. पोलिसांना घरच्यांवर संशय आला आणि पोलिसांनी नारद मुनी यांच्या कुटुंबियांची चौकशीसाठी ताब्यात घेतलं. कसून चौकशी केली असता पत्नी आणि मुलीने मिळून बापाची हत्या केल्याचं समोर आलं. हत्या का केली विचारल्यावर पत्नी आणि मुलीनं सांगितलं की मृत नारद मुनींना दारू पिण्याची वाईट सवय होती. इतकंच नाही तर नारद मुनी आपल्या मोठ्या मुलीसोबत अश्लील कृत्य करायचं. इतकंच नाही तर काही दिवसांपासून त्याचे आपल्या लहान मुलीसोबत ही वाईट हेतू सुरू झाले होते. या सर्व प्रकाराला कंटाळून आई संगीता देवी आणि मुलीने मद्यधुंद नारद मुनीला हटविण्याचा कट रचला आणि 14 फेब्रुवारी 2022 रोजी पत्नी संगीता देवी आणि मुलगीने महाराजगंज जिल्ह्यात राहणाऱ्या आपल्या 2 मित्रांसह मिळून नारद मुनीचा डोक्यात जड वस्तू मारून खून केला. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी पत्नीने आपल्या मुली आणि तिच्या मित्रांसोबत मिळून पतीची हत्या केली. त्यानंतर मृतदेह लांब जमिनीत नेऊन पुरला. घटनेच्या 3ऱ्या दिवशी मृतदेहाचे हात जमिनीतून बाहेर आले आणि नारद मुनीच्या हत्येचं बिंग फुटलं. पोलिसांनी तपास करत नारद मुनीच्या हत्येप्रकरणी पत्नी संगीता देवी, मोठी मुलगी आणि तिचा साथीदार मित्र अशा 3घांना अटक केली.